फिर्यादी कुलदीप चावरे वय 44 वर्ष राहणार दरोगा प्लॉट यांनी 11 जुलै 2025 रोजी राजापेठ पोलीस स्टेशनला येऊन जबानी रिपोर्ट दिला की ते मनपा झोन क्रमांक 2 अमरावती येथे प्रभाग क्रमांक 13 चे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे। त्यांचे प्रभागामध्ये जास्तीचा कचरा उचलण्याकरिता 2 ऑटो बनविलेले आहे। ते 2 ऑटो मनपा झोन नंबर 2 राजापेठ कार्यालय येथून सकाळी 7 वाजता जातात व दुपारी 2 वाजता मनपा झोन नंबर 2 कार्यालयात उभे राहतात। सदर दोन्ही ऑटो क्रमांक MH27 BW 8385 व MH27 BW 8386 असे आहे। 11 जुलै 2025 रोजी सकाळी 7 वाजता ते ऑफिस मध्ये गेले असता दोन्ही ऑटो चालक ऑटोची चावी घेण्याकरिता आले। फिर्यादी यांनी त्यांना चाबी दिली व दोघेही त्यांना नेमून दिलेल्या ऑटो चालू करण्यास गेले असता ते ऑटो चालू झाले नाही, म्हणून त्यांनी फिर्यादी यांना बोलाविले। तेव्हा त्यांनी दोन्ही ऑटो चेक केले असता कंपनी सोबत आलेली बॅटरी चेक केली असता दोन्ही ऑटोची बॅटरी दिसून आली नाही। दोन्ही ऑटोची बॅटरी अंदाजे किंमत 10,000 रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन राजापेठ येथे अपराध क्रमांक 324/2025 कलम 303(2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यात चोरी केलेल्या बॅटऱ्या या आरोपी क्रमांक आकाश काळे व 31 वर्ष राहणार दरोगा प्लॉट राजापेठ हल्ली मुक्काम बेलोरकर यांच्याकडे भाड्याने नवाथे गल्ली क्रमांक 5 अमरावती साहिल बोरकर वय 24 वर्ष राहणार दरोगा प्लॉट अमरावती यांनी चोरी केल्या आहेत। वरून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांना सविस्तर विचारपूस करून त्यांनी सदरच्या बॅटऱ्या या चोरी केल्याचे कबूल केले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या 2 बॅटऱ्या अंदाजे किंमत 10,000 रुपये व गुन्ह्यात चोरी करताना वापरलेले वाहन MH27 AU 3900 अंदाजे किंमत 30,000 रुपये असा एकूण 40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्ह्याचा तपास प्रगतीवर आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।